नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिजित गोरे आपल्या अक्षय गोरे यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। जसं की तुम्हाला माहिती आहे 23 नोव्हेंबरला आपली टीईटीची एग्जाम आहे, त्याला फक्त आता एकच महिना उरलेला आहे। तर आपण बघा गणिताचे व्हिडिओ चालू केलेले आहेत। गणितामध्ये आपण अंकगणिताचे काही टॉपिक शिकलेलो आहेत, तर आजपासून आपण भूमितीचे टॉपिक पण शिकणार आहेत। सोबतच बघा गणित तर एक झाला विषय बरोबर, त्याच्यानंतर इंग्रजी विषयासाठी मी टीईटीच्या पेपरच्या एक 10 ते 15 दिवस आधी तुम्हाला एकच मॅरेथॉनचा व्हिडिओ आणणार आहे, ज्याच्यातून तुम्हाला 100% 20+ मार्क पडणार आहेत। 30 पैकी 20+ मार्क। मग तुमचा पेपर 1 असू द्या किंवा पेपर 2 असू द्या। तुम्हाला माहिती असेल खूप जणांचा पेपर 1 ते 2 मार्कांनी सुद्धा गेलेला आहे आत्तापर्यंत बरोबर, काही जणांचा 4 ते 5 मार्कापर्यंत गेलेला आहे। तर आपल्याला एक टार्गेट असतं की आपल्याला 90 मार्क पडायचे। आपल्याला टीईटीमध्ये काय टॉप करायचं नाही, 150 पैकी 150 मार्क पडायचे नाहीत। आपलं टार्गेट असलं पाहिजे टीईटीमध्ये आपल्याला 90+ मार्क पडायचे। तर त्यासाठी बघा जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत ते आपण फोकस केले पाहिजेत। गणितासाठी आता आपण भूमिती सुरू करतोय बरोबर। पेपर 1ला 8 मार्कासाठी भूमिती आहे आणि पेपर 2ला 12 मार्कासाठी, म्हणजेच बघा जवळजवळ 30 ते 40% भाग भूमिती कव्हर करते। अंकगणित तर आपण घेतोयच, नंबर सिस्टीमचे आपण व्हिडिओ बनवलेत बरोबर, जोडमूळ संख्या, मूळ संख्या याच्यावर आधारित आपण व्हिडिओ बनवलेले आहेत। सोबतच अंकगणिताचे अजून व्हिडिओ येणार आहेत आणि आपण आता भूमिती पण सुरू करतोय। त्याच्यानंतर इंग्लिशचं मी तुम्हाला सांगितलं की एकच मॅरेथॉनचा व्हिडिओ येईल, ज्याच्यामधून तुमचं ग्रामर पण कव्हर होणार आहे, प्लस वोकॅब्युलरी म्हणजे शब्दसंग्रह पण कव्हर होतील, प्लस ते PYQ बेस्डला असणार आहेत। म्हणजे 13 ते 24 मध्ये जे काही प्रश्नपत्रिका आलेल्या आहेत, जे काही पेपर झालेले आहेत त्यावर आधारित आपण व्हिडिओ बनवणार आहोत। त्याच्यानंतर एक छोटीशी सूचना म्हणजे राहिला विषय मानसशास्त्र। मानसशास्त्राच्या तयारीसाठी बघा अक्षय गोरे सरांनी आपलं हे जे चॅनल आहे यूट्यूब चॅनल त्यावर प्लेलिस्ट बनवलेले आहे। त्याच्यात जवळजवळ 60 ते 70 व्हिडिओ त्यांनी फ्रीमध्ये अपलोड केलेले आहेत, तर तुम्ही ते पाहू शकता। आणि जर एखाद्याला ते व्हिडिओ पाहण्यासाठी टाईम नसेल, कारण व्हिडिओ भरपूर आहेत, व्हिडिओ पाहण्यासाठी जर टाईम नसेल तर त्यांच्यासाठी एक सोल्युशन आणलेलं आहे। तर ते काय असणार आहे, आपण एक फास्ट ट्रॅक बॅच लॉन्च केलेली आहे। मानसशास्त्राची 2.5 तासाची एक फास्ट ट्रॅक बॅच लॉन्च केलेली आहे, ज्याच्यामध्ये बघा मानसशास्त्राचे जेवढे काही टॉपिक आहेत त्या प्रत्येक टॉपिकला टच करत प्रत्येक टॉपिकची रिव्हिजन करण्यासाठी आपण ही 2.5 तासाची बॅच बनवलेली आहे। सोबतच ही बघा 250+ MCQची एक मानसशास्त्राची बॅच बनवली, अशा 2 बॅचेस आहेत। याची किंमत 9 रुपये आहे आणि ही जी 2.5 तासाची बॅच आहे त्याची किंमत 99 रुपये आहे, जी फक्त आज म्हणजे 20 ऑक्टोबरलाच आहे। त्याच्यानंतर याची जी काही ओरिजिनल किंमत आहे ती 199 होणार आहे आणि ही जी 9 रुपयाची बॅच आहे त्याची किंमत परत 21 रुपये होणार आहे। तशासाठी तुम्हाला जर मानसशास्त्राची बॅच परचेस करायची असेल तर आपला अक्षय गोरे हा प्ले स्टोर ॲप डाउनलोड करा आणि ही बॅच परचेस करू शकता। बघा तुम्ही मानसशास्त्रासाठी कुठलीही बॅच घेतली असेल किंवा याआधी कुठलंही पुस्तक वाचलं असेल तर ते मॅटर करत नाही। एखादं नवीन बिगिनर जरी असेल किंवा एखाद्यानी मानसशास्त्र आधी अभ्यासला असेल त्यांच्यासाठी सुद्धा ही बॅच उपयुक्त असणार आहे। कारण या बॅचमधून बघा 2024च्या पेपरला 30 पैकी 19 प्रश्न आलेले आहेत। 30 पैकी 19 प्रश्न म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे। 2.5 तासात जर एवढे प्रश्न कव्हर होत असतील तर बघा या वर्षीसुद्धा तुम्हाला नक्कीच या बॅचचा फायदा होईल। जवळजवळ तुमचे 10 ते 15 मार्क नक्कीच वाढणार। त्यासाठी आपला अक्षय गोरे हा प्ले स्टोर ॲप डाउनलोड करा। त्या ॲपमध्ये बघा आपण विविध विषयाच्या फ्री टेस्ट पण अपलोड केलेल्या आहेत। गणिताच्या मी चॅप्टर वाईज टेस्ट अपलोड करत आहे। त्यानंतर बघा बालमानसशास्त्राच्या पण अक्षय सरांनी 5 टेस्ट अपलोड केलेल्या आहेत। टेटच्या फोल्डरमध्ये मानसशास्त्राच्या जवळजवळ 21 टेस्ट अपलोड झालेल्या आहेत। त्याच्यानंतर इतिहास, भूगोल, विज्ञान याच्या पण फ्री टेस्ट अपलोड केलेल्या आहेत। सोबतच फ्री PDF पण आहेत। टीईटीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये हा ॲप असलाच पाहिजे, कारण बघा या ॲपमध्ये आपण काही खूप महागडे कोर्स लॉन्च केलेले नाहीत। हे 2च कोर्स आहेत ज्याची 99 आणि 9 रुपये ही फीस आहे। त्याच्यानंतर बघा तुम्हाला फ्री मटेरियल पण भरपूर प्रोव्हाइड केलेलं आहे। त्याच्यामुळं हा ॲप डाउनलोड करून घ्या। डाउनलोड करायची कोणतीही फीस नाही, त्याच्यातल्या फ्री टेस्ट पण सोडून घ्या। चला तर आता आजच्या लेक्चरला सुरुवात करूया। आजचं लेक्चर असणार आहे कोन व कोनाचे प्रकार। हे जे लेक्चर आहे हे भूमितीतील सगळ्यात बेसिक लेक्चर आहे। यामध्येच आपण भूमितीतील ज्या काही मूलभूत संकल्पना आहेत, ज्याला आपण भूमितीतील मूलभूत संबोध म्हणतो, म्हणजे बिंदू असू द्या, रेषा असू द्या, रेषाखंड, त्याच्यानंतर कोन येणार आणि कोनाचे प्रकार, हे आपण थेरी पाहणार आहेत। आणि त्याच्यानंतर TET 2013 पासून 24 पर्यंत हा जो टॉपिक आहे याचा पॅटर्न काय आपण ते पाहणार आहेत। तर हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। हा व्हिडिओ तुम्हाला म्हणजे आत्ताची जी सिरीज होणार आहे ही भूमितीची, ही सिरीज तुम्हाला पेपरमध्ये नक्कीच मार्क देणार आहे आणि ही गेम चेंजर ठरणार आहे। कारण भूमिती पेपर 1ला 8 मार्काची आहे आणि पेपर 2ला 12 मार्काची आहे। तर सुरुवात करूया थेरीपासून। तर बघा बिंदू म्हणजे काय, त्याच्यानंतर आपण रेषा पाहणार आहेत। बिंदू म्हणजे काय, तर हा माझ्या हातात पेन आहे, पेनानं मी एक डॉट काढतो। हा डॉट दिसतोय तुम्हाला, तर हा डॉट म्हणजे एक बिंदू झाला बरोबर। त्याच्यानंतर अजून एक डॉट काढला, हा डॉट पण एक बिंदू आहे। या डॉटची साईज थोडी मोठी आहे, या डॉटची साईज थोडी लहान आहे। त्याच्यानंतर अजून एक डॉट काढला, त्याच्यापेक्षा लहान साईज असणारा। असा आपण जर साईज कमी कमी करत गेलो, समजा हे बघा
याच्यापेक्षा अजून एक साईज कमी केली मी, तुम्हाला कदाचित दिसत पण नसेल, पण हा डॉट तुम्ही मायक्रोस्कोपमध्ये बघू शकता, पण याला पण आपण बिंदूच म्हणणार. तर बिंदूची अशी कुठली आयडियल डेफिनेशन नाही, बिंदूची कुठलीच आयडियल डेफिनेशन नाही. बिंदू म्हणजे बघा पेनाने किंवा पेन्सिलने काढलेला एक डॉट. तर बघा बिंदूला अजून एक जर डेफिनेशन म्हणलं तर बिंदू काय असतो, एक वर्तुळ ज्याला रेडियस नसते म्हणजेच त्रिज्या नसते. एक वर्तुळ म्हणजे काय, सर्कल, ज्याला त्रिज्या नसते, त्याला काय म्हणतात, बिंदू. तर बघा बिंदूचा ज्यावेळेस समूह तयार होतो, अनंत बिंदूचा ज्यावेळेस संच तयार होतो, त्या टायमिंगला त्याला काय म्हणतात, एक मिनिट, बिंदूचा ज्यावेळेस संच तयार होतो त्या टायमिंगला त्याला रेषा म्हणतात. हे बघा हा बिंदू काढला मी चिटकून, ठीक आहे, असे बिंदू काढत रेषा तयार होते. तर रेषा बघा दोन्ही साईडला अमर्याद असते, त्यामुळं त्याला बाणानं दर्शवतात. त्याचे जे एंड पॉईंट एंडची जी साईड राहते, त्यांचे जे अंतबिंदू राहतात इकडचे, त्याला बाणानं दर्शवतात. म्हणजेच ह्याच्यावरून काय कळतं की रेषा ही अमर्याद असते. ठीक आहे, सुरुवातीला आपण काय शिकलो, बिंदू म्हणजे पेन किंवा पेन्सिलला आपण जे डॉट काढतो त्याला बिंदू म्हणतो. मग हा पण बिंदू झाला, हा फक्त मोठा बिंदू आहे. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा लहान बिंदू, त्याच्यापेक्षा लहान, असं करत का आपण छोटे छोटे डॉट काढले, ह्या सर्वांना बिंदूच म्हणतात. किंवा बिंदूची दुसरी डेफिनेशन काय ऐकली आपण, जे वर्तुळ आहे ज्याला त्रिज्या नसते त्याला आपण बिंदूच म्हणतात. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा आपण रेषा बघितली, अनंत बिंदूच्या समूहानं आपण रेषा काढली. रेषा ही दोन्ही बाजूला अमर्याद असल्यामुळे त्याला असं बाणाने दर्शवतात. त्याच्यानंतर पुढची कन्सेप्ट काय, रेषाखंड. आपण आता रेषा पाहिली होती, दोन्ही साईडला बाण आहेत. तर रेषाखंड म्हणजे काय, ह्या रेषेचा एक ठराविक तुकडा, इकडे एक डॉट दिला आणि इकडे एक डॉट दिला, समजा हा 5 सेंटीमीटरचा तुकडा आहे, तर हा झाला रेषाखंड. तर त्याला दर्शवतात कसं, असे 2 डॉट देतात शेवटला, म्हणजेच त्याला एंड पॉईंट म्हणजेच अंत्यबिंदू आहेत असं असतात. बरोबर, 5 सेंटीमीटर म्हणजे इकडं पण त्याला एंड पॉईंट आहे, इकडं पण एंड पॉईंट आहे, दोन्ही साईडला पण त्याला अंत्यबिंदू आहेत. रेषेला तसं नसतं, रेषा ही दोन्ही साईडला अमर्याद राहते. त्याच्यामुळंच बघा रेषाखंड म्हणतात इथं, कारण याला दोन्ही साईडला पण एंड पॉईंट आहेत, खंड आहे, त्याच्यामुळे हा झाला रेषाखंड. त्याच्यानंतर बघा किरण म्हणजे काय, एका साईडला खंड म्हणजे एका साईडला डॉट आणि त्याच्यानंतर एक लाईन काढली आपण जी दुसऱ्या साईडला अमर्याद आहे. बरोबर, एका साईडला डॉट आणि दुसऱ्या साईडला लाईन काढली जी अमर्याद आहे, इनफायनाईट आहे, त्याच्यापासून तयार झाला किरण. एक डॉट म्हणजे इकडं वाढत नाही, डाव्या साईडला लाईन वाढणार नाही, फक्त उजव्या साईडला वाढणार. आणि इथं आपण बाण काढलाय म्हणजे ती रेषा आहे, फक्त उजव्या साईडला वाढणार, त्याच्यामुळे याला काय म्हणतो, किरण. ठीक आहे, तर रेषा कळाली असेल तुम्हाला, रेषाखंड आणि किरण. त्याच्यानंतर बघा किरण जर कळाला, त्याच्यापासून कोण तयार होतात, तर बघा कोणाचे 3 प्रकार पडतात, मापानुसार 3 प्रकार, लघुकोन, काटकोन आणि विशाल कोन. तर बघा लघुकोन म्हणजे काय, ज्या कोणाचं माप हे 90 अंशापेक्षा कमी असतं आणि 0 पेक्षा जास्त. म्हणजे थिटा, समजा थिटा हा कोणाचं चिन्ह आहे. बरोबर, कोणाचं चिन्ह थिटा आहे, थिटाची जी व्हॅल्यू आहे ही 0 पेक्षा मोठी राहते आणि 90 पेक्षा कमी राहते, तर त्याला काय म्हणतात, लघुकोन म्हणतात. तर बघा एक जर आपण डॉट घेतला, इथून एक किरण काढला असा, हा झाला रे, इंग्लिशमध्ये किरणला रे म्हणतात. अजून एक असाच डॉट काढला आणि एक किरण काढला, तर हा झाला अँगल तयार. हा कोणता आहे, लघुकोन. याचं माप समजा 30 डिग्री आहे, 90 पेक्षा कमी आहे, त्याच्यामुळे लघुकोन म्हणलं. त्याच्यानंतर काटकोन म्हणजे काय, ज्या कोणाचं माप हे 90 डिग्री असतं, 90 डिग्री म्हणजे 90 अंश, त्याला म्हणतात काटकोन. आणि त्याच्यानंतर विशाल कोन म्हणजे बघा आपण एक किरण काढला, इथं डॉट आहे आणि इकडे रेषा आहे. बरोबर, किरण. आणि तसाच अजून एक किरण काढला, ज्यावेळेस कोणाचं माप हे 90 पेक्षा जास्त आहे, समजा 110 आहे, थिटा ग्रेटर दॅन 90 डिग्री, आणि त्याचे जे माप असतं ते 180 पेक्षा कमी असतं, म्हणजे थिटा लेस दॅन 180. थोडक्यात काय म्हणायचं आहे मला, विशाल कोनाचं जे माप असतं ते 90 ते 180 दरम्यान असतं. 90 जर असेल तर त्याला आपण काटकोन म्हणतो, 90 पेक्षा कमी असेल आणि 0 पेक्षा मोठा असेल तर लघुकोन. लघुकोनाला इंग्लिशमध्ये ॲक्यूट अँगल म्हणतात, याला राईट अँगल म्हणतात आणि याला ऑब्ट्यूस अँगल म्हणतात. याचं माप किती असतं, 90 पेक्षा जास्त, 180 पेक्षा कमी. तर आपण आता कोणाचे प्रकार पाहिले. आता बघा याच्यानंतर आता जे काही वेगवेगळे कोण असतात, म्हणजे हे लघुकोन झालं, त्याच्यानंतर विशाल कोन झाला, ठीक आहे, काटकोन झाला. याच्या ज्यावेळेस जोड्या तयार होतात त्या टायमिंगला बघा कोटिकोन, पूरक कोन असे प्रकार पडतात. ज्यावेळेस 2 कोन एकत्र येतात, त्या टायमिंगला कोटिकोन आणि पूरक कोन असे जोड्या तयार होतात. तर बघा कोटिकोन म्हणजे काय, कॉम्प्लिमेंटरी अँगल. कोटिकोन म्हणजे काय, कॉम्प्लिमेंटरी अँगल. तर बघा त्याचं एक एक्झाम्पल पाहू आपण. समजा मी एक लघुकोन काढला आहे, ज्याचं माप 30 डिग्री आहे
आणि अजून एक लघुकोन काढलाय ज्याचं माप 60 डिग्री आहे. तर या दोन कोनांची जर आपण बेरीज केली तर किती येते? 90 डिग्री यायला लागली, बरोबर. या दोन कोनांची जर आपण बेरीज केली तर ती 90 डिग्री यायला लागली. त्याच्यामुळं हे जे दोन कोन आहेत हे दोन कोन कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजेच कोटिकोन आहेत. हे दोन कोन कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजेच कोटिकोन आहेत. किंवा आता हे आपण वेगवेगळे कोन काढलेत, एकाच जर डायग्राममध्ये काढले, समजा अशी डायग्राम काढली, त्याच्यामध्ये तुम्हाला जर दिला असेल हा 20 डिग्रीचा आहे, हा जर 20 डिग्रीचा कोन आहे तर हा कोन किती डिग्रीचा येणार आहे? 70 डिग्रीचा. त्याच्यामुळं हे दोन कोन कोटिकोन आहेत. समजा आपण कोणाला दर्शवतो कसं, कोणाचं जे चिन्ह असतं त्याला आपण या चिन्हानं दर्शवतो. आपण जर नाव दिलं, समजा इथं ए आहे, या पॉईंटला बी आणि या पॉईंटला सी, तर याला काय म्हणतात? अँगल ए बी सी. माप किती दिलेला आहे? 30 डिग्री. अँगल ए बी सीचं माप 30 डिग्री. तसंच इथं पण आणि तसंच इथं पण बघा, इथं किती आहे? या कोणाचं माप, समजा हा ए आहे, ह्याला आपण नाव दिलं ओ, इकडे दिला आहे बी आणि समजा इथं सी दिलेला आहे. तर मेजर ऑफ अँगल ए ओ बी किती येणार आहे? अँगल ए ओ बी ह्याचं माप किती आहे? 20 डिग्री. त्याच्यानंतर अँगल बी ओ सी, अँगल बी ओ सी याचं माप किती आहे? 70 डिग्री. तर या दोन्हींची बेरीज किती आहे? 90 डिग्री यायला लागली. त्याच्यामुळे त्याला कोटिकोन म्हणतात, त्यालाच इंग्लिशमध्ये कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणतात. आय होप तुम्हाला समजलं असेल. त्याच्यानंतर बघा पूरक कोन म्हणजे सप्लिमेंटरी अँगल. तुम्ही शाळेत डिस्क्रिप्टिव्हच्या वेळेस पेपर देत होतो आपण 9वी 10वीला, त्या टायमिंगला बघा आपली उत्तरपत्रिका पूर्ण संपली, आपली उत्तरपत्रिका संपली की आपण काय करायचो? पुरवणी मागायचो, म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये सप्लिमेंट म्हणायचो. तर त्याच्यावरूनच नाव लक्षात ठेवा, पूरक कोन म्हणजे सप्लिमेंटरी अँगल. ते अँगल एकमेकाचे पूरक असतात, त्यामुळं पूरक कोन. तर बघा याची काय डेफिनेशन आहे? जेव्हा दोन कोन आहेत त्यांची बेरीज जर 180 अंश होत असेल तर त्यांना पूरक कोन म्हणतात. एक्झाम्पल घेऊ. हा एक घेतलाय समजा 30 डिग्रीचा, एक अँगल 30 डिग्रीचा घेतला, ह्याला नाव देऊ आपण ए, इथं बी आणि इथं सी. आणि अजून एक कोन घेतलाय, हे 30 आहे. आता आपण घेऊ 150चा, 150 डिग्रीचा. तर बघा ज्यावेळेस या दोन कोनांची बेरीज 180 अंश असते, 180, तर त्या टायमिंगला याला काय म्हणतात? पूरक कोन म्हणतात. आता हे वेगवेगळे आहेत कोन, पण अजून एक कंडिशन तयार होते. अजून एक कंडिशन काय तयार होते बघा, हे कोन जर एकाच आकृतीत तयार होत असतील तर, हे कोन जर एकाच आकृतीत तयार होत असतील तर म्हणजे काय म्हणायचं मला बघा, अशी एक रेष दिलेली आहे, त्याच्यामध्ये आपण समजा हा जो कोन आहे 30 डिग्री आहे, तर हा जो कोन असतो, ही जी रेषा आहे ही स्ट्रेट लाईन आहे, याला नाव देऊ आपण ए बी, हा पॉईंट ओ आहे समजा. ही जी रेषा आहे ए बी, जी रेषा आहे ही स्ट्रेट लाईन आहे, बरोबर, सरळ रेषा आहे. त्याच्यामुळं हे जे टोटल माप असतं त्याची बेरीज 180 अंश असते. हे जे टोटल माप असतं त्याची बेरीज 180 अंश असते. हे जर 30 डिग्री असेल तर हा 150 डिग्री असणार आहे. तर बघा एकाच आकृतीमध्ये जर तुम्हाला असे दोन कोन दिसत असतील ज्यांची बेरीज 180 आहे, आपण आता सेपरेट बघितलं होतं, दोन वेगवेगळे कोन होते 30 आणि 150, तसंच एकाच आकृतीमध्ये जर दिसत असतील तर त्यांना सुद्धा पूरक कोनच म्हणतात, बरोबर. एकाच आकृतीमध्ये दिसत असतील तर त्यांना सुद्धा पूरक कोनच म्हणतात. समजा दुसरं एक एक्झाम्पल घेतलं, एक रेषा काढली मी, परत किरण काढला, समजा हे 60 डिग्री आहे, 60 डिग्री आहे. तर हा अँगल किती येणार आहे? ही स्ट्रेट लाईन आहे खालची, त्याच्यामुळं हा अँगल किती येणार आहे? 60 अधिक किती बरोबर 180 होणार आहे? 120. मग 120 आणि 60 हे दोन कोन एकमेकाचे पूरक कोन आहेत असं आपण म्हणतो, एकमेकाचे सप्लिमेंटरी अँगल आहेत असं म्हणतो. तर बघा जेव्हा हे दोन कोन एकाच सिंगल आकृतीमध्ये तुम्हाला दिसतात, एका सिंगल आकृतीमध्ये हे दोन कोन दिसतात ज्यांची बेरीज 180 अंश असते, त्यांना पूरक कोन तर म्हणतात, पण त्यांना एक फॅन्सी नाव दिलेलं आहे, त्याला काय म्हणतात? रेषीय जोडीतील कोन. तुम्ही नाव ऐकलं पण असेल बघा, रेषीय जोडीतील कोन. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? लिनियर पेअर ऑफ अँगल्स. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात लिनियर पेअर ऑफ अँगल आणि मराठीमध्ये त्याला म्हणतात रेषीय जोडीतील कोन. मी काय म्हणतोय परत एकदा ऐका. जेव्हा एकाच आकृतीमध्ये दोन पूरक कोन आपल्याला भेटतात, म्हणजे जोडी असते तरच आपण त्यांना पूरक कोन किंवा कोटिकोन म्हणतो, बरोबर, जोडीनं जर आले तर. पण ही जी जोडी एकाच आकृतीत असेल, ही जर जोडी एकाच आकृतीमध्ये तयार झाली तर त्यांना काय म्हणतो आपण? रेषीय जोडीतील कोन किंवा लिनियर पेअर ऑफ अँगल. म्हणजे त्याची बेरीज किती असणार आहे? 180 अंश असणार आहे. म्हणजे याच्याने एक आपल्याला विधान करता येईल बघा, रेषीय जोडीतील कोन हे जे आहेत
हे एकमेकांचे पूरक कोन असतात, बरोबर. रेषीय जोडीतील कोन हे एकमेकांचे पूरक कोन असतात. परंतु सर्व पूरक कोन हे रेषीय जोडीतील कोन असेल असं नसतं, बरोबर. कारण आता आपण मागे बघितलं होतं, मागच्या एक्झाम्पलमध्ये आपण पाहिलं होतं, दोन सेपरेट कोन दिले होते, मी एका आकृतीत नव्हते. एक समजा असा दिला होता 30 डिग्रीचा आणि एक दिला होता असा 150 डिग्रीचा. हा वेगवेगळ्या आकृती आहे, बरोबर. सिंगल आकृतीत नाही, तरी पण यांना पूरक कोन म्हणतात, बरोबर. दोन्हींची बेरीज 180 आहे, तरी यांना पूरक कोन म्हणतात. परंतु आता हे सिंगल्स एकाच आकृतीमध्ये तयार होईल, त्याच्यामुळं हे पूरक कोन तर आहेतच, पण याला काय म्हणतात, रेषीय जोडीतील कोन. हा एक फॅन्सी नाव आहे, मॉडर्न नाव म्हणतो आपण त्याला. रेषीय जोडीतील कोन त्यालाच इंग्लिशमध्ये लिनियर पेअर ऑफ अँगल म्हणतात. ठीक आहे. याची बेरीज किती असते, 180 अंश. तर आता सुरुवात करूया बघा. TET 2013 पासून 2024 पर्यंत जे काही प्रश्न विचारलेले आहेत ते पाहू आता. उत्तर व आग्नेय या दिशातील कोनाच्या पूरक कोनाचे माप किती आहे. उत्तर आणि आग्नेय, सगळ्यात आधी तुम्हाला दिशा माहीत असणे महत्त्वाचं आहे. वरची दिशा आहे उत्तर, खालची दक्षिण, त्याच्यानंतर इकडची आहे पश्चिम आणि इकडची आहे पूर्व. त्याच्यानंतर 4 उपदिशा कुठल्या कुठल्या, त्याचं बघा ट्रिक कशी आहे लक्षात ठेवण्यासाठी. आ, इथून त्यानंतर ई, वा आणि नय. आ, ई, वा, नय अशी ट्रिक आहे. आ, ई, वा, नय. तर बघा आपल्याला काय विचारलेलं आहे, उत्तर व आग्नेय या दिशातील कोनाच्या पूरक कोनाचे माप किती आहे. उत्तर इथं आहे आणि आग्नेय इथं आहे. तर बघा हा फर्स्ट क्वाड्रंट असतो, इथं अँगल किती आहे 90 डिग्री. आणि त्याच्यानंतर हा जो मेन दिशा आहे म्हणजे पूर्व दिशा आहे, आणि त्याच्यानंतर उपदिशा, कुठलीही उपदिशा असू द्या, ही उपदिशा कुठली आता आग्नेय आहे. तर इथं कधी पण 45 डिग्रीचा कोन असतो, 45 अंशाचा कोन असतो. तसंच तुम्हाला इथं म्हणलं मी पश्चिम आणि नैऋत्यमध्ये सांगा तर 45 असणार, पश्चिम आणि वायव्यमध्ये सांगा म्हणलं तर 45 असणार. आणि मेन ज्या दिशा आहेत उत्तर आणि पश्चिम आहे, समजा उत्तर आणि पूर्व आहे, याच्यामध्ये 90 डिग्रीचा असतो. ठीक आहे. तर इथं किती आहे 90 डिग्री, आणि खाली पूर्व आणि आग्नेय याच्यामध्ये आहे 45 डिग्री. म्हणजे एकूण कोणाची बेरीज किती झाली 135 डिग्री. 90 अधिक 45 135 डिग्री. उत्तर व आग्नेय, उत्तर आणि आग्नेय याच्यातील एकूण कोणाची बेरीज किती झाली 135 डिग्री. तर आपल्याला काय विचारलंय, हा जो कोन आहे त्याच्या पूरक कोनाचे माप किती. तर मी आता सांगितलं तुम्हाला पूरक कोन म्हणजे काय, अशा कोनाची जोडी ज्याची बेरीज 180 अंश असते. तर आपल्याला हा कोन आलेला 135, तर याचा पूरक कोन किती असणार आहे, पूरक कोन असणार आहे 180 वजा 135. ठीक आहे. तुम्हाला डेफिनेशन कळाली असेल पूरक कोनाची. वजाबाकी केली तर 5 आलं, हातच्याला 1, 45 हे आपलं उत्तर असेल. समजलं का. त्याच्यानंतर बघा TET पेपर 1 2017ला विचारलेला प्रश्न, एका कोनाचा पूरक कोन व कोटी कोन यांच्या मापांची बेरीज 150 आहे. सुरुवातीला आपण पहिलं वाक्य वाचून घेऊ. एका कोनाचा पूरक कोन व कोटी कोन यांच्या मापांची बेरीज 150 आहे. तर बघा तो कोन आपल्याला माहीत नाही, तो कोन आपण x मानू. xचा जर आपण पूरक कोन काढला, तर किती येणार आहे. पूरक कोन म्हणजे काय, असे दोन कोन ज्यांच्या मापाची बेरीज 180 असते. पहिला जर कोन x असेल तर दुसरा कोन काय येणार आहे 180 वजा x येईल, बरोबर. कारण या दोघांची जर आपण बेरीज केली 180 वजा x आणि अधिक x, या दोघांची बेरीज केली तर किती येते 180 येते. म्हणजे हे दोघं एकमेकाचे पूरक कोन आहेत. तसंच इथं कोटी कोन पण दिलेला आहे. एक्सचा कोटी कोन किती येईल, जसं इथं आपण 180 वजा x काढला पूरक कोन, तसंच कोटी कोन काय येणार आहे 90 वजा x. कारण या दोघांची जर बेरीज काढली आपण तर 90 येणार आहे. तुम्हाला कोटी कोन आणि पूरक कोनाच्या व्याख्या सांगितल्या होत्या. असे दोन कोन ज्यांची बेरीज सुरुवातीला कोटी कोन म्हणजे 90 असते आणि पूरक कोन म्हणजे 180 असते. तर आपण पूरक कोन काढून घेतला, कोटी कोन काढून घेतला, ह्यांची बेरीज आपल्याला 150 दिलेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला इथं अधिक करावं लागेल, बरोबर. याची बेरीज किती दिलेली आहे 150. तर आता विचारले काय, तर त्या कोनाचे माप म्हणजे आपण जे कोन मांडलेला आहे x, आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची. 180 अधिक 90 जर केलं तर 270 येईल, वजा हे वजा x आणि हे वजा x म्हणजे वजा 2x आलं, बरोबर 150. समजा ही मायनस आहे, तिकडे जाऊन काय होणार आहे प्लस होणार आहे, आणि तिकडचं प्लस इकडं मायनस होणार. 270 वजा 150, 270 वजा 150 बरोबर 2x. ठीक आहे. वजाबाकी जरी केली तरी किती येणार आहे 120 बरोबर 2x. 2x ची व्हॅल्यू 120 असेल तर 1x ची म्हणजे x ची व्हॅल्यू किती असणार आहे 60 असणार आहे. TET पेपर 1 2017मध्ये विचारलेला प्रश्न. त्याच्यानंतर बघा TET पेपर 1 2018मध्ये प्रत्येक वर्षी आल्यासारखा आलेला प्रश्न. हा जर टॉपिक तुम्हाला कळाला तर 100 ना 101% तुमचा 1 मार्क फिक्स होणार आहे. आणि हा जो चॅप्टर आहे कोन व कोनाचे प्रकार, याच्यामध्येच आपण भूमितीतील मूलभूत संभूत पण पाहिलेले आहेत. बिंदू असू द्या, रेष असू द्या, रेषाखंड, हे तुम्हाला माहीत नसतील तर याच्या पुढचा जो चॅप्टर आहे भूमितीतील महत्त्वाचा, जो की समांतर रेषा आणि छेदिका म्हणजेच पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल, हा चॅप्टर तुम्हाला कळणार नाही जर हे बेसिक कन्सेप्ट कळाले नाहीत तर.
तर बघा आता पुढचा प्रश्न काय आहे, एका कोणाचा पूरक कोन व कोटी कोन यांच्या मापाची बेरीज 170 आहे तर त्या कोणाचे माप किती? आता जो आपण पहिला प्रश्न पाहिला होता सेम तसाच प्रश्न आहे बघा. पहिला प्रश्न TET पेपर 2 2013ला होता, सॉरी पहिला नाही, दुसरा प्रश्न TET पेपर 1 2017ला विचारलेला प्रश्न, एका कोणाचा पूरक कोन आणि कोटी कोन यांच्या मापाची बेरीज 150 आहे तर तो कोन कोणता? त्याच्यानंतर हा प्रश्न TET पेपर 1 2018 तसाच प्रश्न विचारला, एका कोणाचा पूरक कोन आणि कोटी कोन यांच्या मापाची बेरीज 170 आहे. इथं कधी TET पेपर 1 2017, त्याच्यानंतर लगेच TET पेपर 1 2018 लगेच रिपीट झाला आहे प्रश्न. याचं उत्तर तुम्ही कमेंट करून सांगा, सेम पॅटर्नचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर बघा TET पेपर 1 2021 रिसेंटमध्ये एका कोणाचा पूरक कोन आणि कोटी कोन यांच्या मापाची बेरीज 200 आहे. परत एकदा तोच प्रकार TET पेपर 1 2017, TET पेपर 1 2018, TET पेपर 1 2021 परत एकदा तोच प्रश्न प्रकार आला आहे. हे सोडून बघू बघा, एका कोणाचा पूरक कोन आणि कोटी कोन यांच्या मापाची बेरीज 200 आहे तर तो कोन कोणता हे विचारला आपल्याला. तर बघा तो कोन आपण x मानला, त्याचा पूरक कोन काय असणार आहे 180 वजा x. का असणार आहे? कारण या दोघांची बेरीज 180 येते. याचा कोटी कोन काय असणार आहे 90 वजा x. का असणार आहे? तर त्यांच्या दोघांची बेरीज 90 येते. आपल्याला काय विचारले, या दोघांची बेरीज 200 आहे म्हणजे ह्या दोघांची बेरीज आपल्याला 200 दिलेले आहे. जे आपण दुसरे एक्झाम्पल बघितलं होतं सेम त्यासारखंच आहे. 180 अधिक 90 केलं 270 आलं आणि वजा x म्हणजे वजा 2x बरोबर 200. हे 200 तिकडे प्लसमध्ये इकडे आल्यावर मायनस होईल आणि हे -2x आहे तिकडे गेल्यावर काय होणार आहे +2x होणार आहे. म्हणजे 270 वजा 200 किती होणार आहे 70 बरोबर 2x. 2x ची व्हॅल्यू 70 आहे. मग x ला जर आपण 2 ला जर इकडे आणलं तर x ची व्हॅल्यू किती येणार आहे 70 भागिले 2 म्हणजे किती 35. TET पेपर 1 2021ला विचारलेला प्रश्न आहे. त्याच्यानंतर बघा परत TET पेपर 1 2024 TET 2021ला ज्यावेळेस झाली त्याच्यानंतर 22-23ला झाली नव्हती, डायरेक्ट 24ला. म्हणजे तुम्ही आता बघितलं असेल 2017ला आला, 18ला आला, 21ला आला आणि 24ला सुद्धा तोच प्रश्न आला आहे. एका कोणाचा कोटी कोन, आता थोडा पॅटर्न चेंज आहे बघा, एका कोणाचा कोटी कोन 35 डिग्रीचा आहे तर त्याचा पूरक कोणाचे माप किती असं विचारले. पॅटर्न थोडा चेंज आहे बघा. काय म्हणलं नीट लक्षात घ्या, एका कोणाचा कोटी कोन 35 डिग्री आहे. समजा एक कोन जो आहे म्हणजे एका कोणाचा कोटी कोन 35 आहे असं म्हणलं, तो कोन आपण समजा x मानलं, तो कोन जर आपण x मानलं तर त्याचा कोटी कोन काय येणार आहे, त्याचा कोटी कोन काय येणार आहे 90 वजा x. काय येणार आहे कारण या दोघांची बेरीज 90 होते. कोटी कोणाची डेफिनेशन काय आहे, दोन कोणांची बेरीज जर 90 असेल तर त्यांना कोटी कोन म्हणतात. म्हणजे 90 वजा x आणि x हे कोटी कोन झाले. काय म्हणले, एका कोणाचा कोटी कोन म्हणजे 90 वजा x हा 35 दिलेला आहे. याची व्हॅल्यू किती दिली 35. तर आपल्याला काय विचारले, तर त्याच्या पूरक कोणाचे माप किती, तर त्याच्या पूरक कोणाचे माप किती. आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल, त्याच्या पूरक कोणाचे म्हणजे याच्या सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल x ची व्हॅल्यू काढून घ्यावी लागेल. हे 90 आहे बघा, 90 हे 35 आधी काय इकडे येऊन काय होणार आहे वजा होणार आहे, 90 वजा 35 बरोबर हे -x आहे तिकडे गेल्यावर काय होणार आहे +x होणार आहे. जर वजाबाकी केली 10 मधून 5 गेले 5, हातच्याला 1, 9 मधून 4 गेले किती आले 5, 55 डिग्री बरोबर. तर 55 डिग्री काय आलेला आहे, 55 डिग्री हे त्या कोणाचे माप आलेलं आहे. म्हणजे x ची व्हॅल्यू 55 आली बरोबर. मेन जो कोन आहे त्याची व्हॅल्यू आहे 55 डिग्री. आपल्याला विचारले काय, तर त्याच्या पूरक कोणाचे माप किती विचारले, त्याच्या पूरक कोणाचे. मग पूरक कोन म्हणजे काय असतो, दोन कोणांची बेरीज ज्यावेळेस 180 असते. मग त्यातला पहिला तर 55 दिलेला आहे तर त्याचा पूरक कोन काय येणार आहे, त्याचा पूरक कोन येईल बघा बेरीज आपण जर वजाबाकी केली 180 वजा 55 जर केलं तर किती येणार आहे, 10 मधून 5 गेले 5, हातच्याला 1 उरले 6, 125 आहे ऑप्शन. 125 हे आपलं उत्तर असेल. आजचा शेवटचा प्रश्न TET पेपर 2 2024ला आलेला. TET पेपर 2 2024ला आकृती बघा, AB तर रेषा दिलेली आहे, इथून किरण काढलेला आहे, दोन कोन तयार झालेत. मग अशी मी सांगितलं होतं सरळ जर रेषा असेल आणि दोन कोन असे तयार होतात त्या टायमिंगला ते एकमेकाचे पूरक कोन असतात बरोबर. पूरक कोन तर असतातच पण त्यांना एक फॅन्सी नाव पण सांगितलं तुम्हाला मी. फॅन्सी नाव काय सांगितलं होतं, लिनियर पेअर ऑफ अँगल. त्यालाच मराठीमध्ये काय म्हणतात, रेषीय जोडीतील कोन. तर हे रेषीय जोडीतील कोन आहेत, त्यांची बेरीज किती असणार आहे, त्यांची बेरीज असणार आहे 180. तर बघा दोन्हीची बेरीज केली तर किती 180 येणार आहे. 5/2x म्हणजे किती, 5/2 म्हणजे 2.5, 2.5x अधिक 2x, 2.5x अधिक 2x म्हणजे 4.5x, 4.5x अधिक 25 वजा 7 म्हणजे किती येणार आहे 18 बरोबर. बेरीज किती असणार आहे यांची 180. तर बघा
4.5x बरोबर 180 वजा 18 म्हणजे किती येणार आहे? 180 वजा 18 जर केलं तर 162 येईल, बरोबर. तर x ची व्हॅल्यू काय येणार आहे? 162 भागिले 4.5. तर हे कॅल्क्युलेशन कसं करायचं? 0 0 आपण देऊ शकतो, वर पण 0 खाली पण 0 देऊ शकतो, ठीक आहे. ह्यालाच आपण कसं लिहू शकतो? 1 0 वर वाढवलं आणि खालचा पॉईंट कट करून टाकला. 9 ने भाग घालू शकतो का? 9 1 9, उरले किती? उरले 7. 9 8 72, वर आलं 180 आणि खाली 9 5 45. 180 भागिले 5, 180 भागिले 5 म्हणजे बघा 5 3 15, उरले 3, 5 6 30. 36 आपलं उत्तर आहे. 36 उत्तर कशाचं आहे? 36 उत्तर हे एक्सचं आहे. एक्सची व्हॅल्यू आली आहे 36. आपल्याला ते विचारलं का? बघा, इथपर्यंत उत्तर काढायचं आणि चुकायचं असं करायचं नाही. आपल्याला एक्सची व्हॅल्यू विचारलेली आहे का? आपल्याला प्रश्नात काय विचारलं ते बघा. सगळ्यात आधी आपण एक्सची व्हॅल्यू काढली 36 डिग्री. एक्स बरोबर आलं 36 डिग्री. तर विचारले काय बघा? अँगल ACD. अँगल ACD म्हणजे कोणता? ए, इथं C आणि हे D, ठीक आहे. हे अँगलचं चिन्ह असतं, तुम्हाला सांगितलं होतं मी. अँगल ACD चे माप अँगल BCD म्हणजे बघा BC आणि हे D याच्यापेक्षा कितीने जास्त आहे असं विचारले. कितीने जास्त आहे? तर आपण काय करू? एक्सची व्हॅल्यू पुट करू आणि ही जी व्हॅल्यू आहे याच्यापेक्षा किती जास्त आहे हे काढायचं आपल्याला. किंवा डायरेक्ट डिफरन्स पण घेऊ शकतो, डायरेक्ट फरक पण घेऊ शकतो, बरोबर. आपण काय करू? व्हॅल्यू पुट करू. इथं जर व्हॅल्यू पुट केली समजा 5/2 एक्सच्या ठिकाणी 36 अधिक 25 म्हणजे बघा 18चा भाग गेला, 18 5 90, 90 अधिक 25 किती येणार आहे? 115 डिग्री. ही आली 115. तशीच इकडे पण व्हॅल्यू पुट करू 2x - 7 मध्ये. 2x - 7 जर एक्सची व्हॅल्यू तर आपण 36 पुट केली तर 36 दोन्ही 72 आणि 72 वजा 7 किती येणार आहे? 72 वजा 7 65 येईल का? बरोबर, 65 येईल. तर काय विचारलं आपल्याला? अँगल ACD म्हणजे हा अँगल BCD पेक्षा म्हणजे या अँगलपेक्षा कितीने जास्त आहे? तर बघा 115 65 पेक्षा कितीने जास्त आहे? म्हणजे आपल्याला वजाबाकी करावी लागणार आहे. इथं पण डायरेक्ट केली असती तरी जमलं असतं. तर 115 वजा 65 जर केलं तर आपलं उत्तर काय येणार आहे? 50 डिग्री आपलं उत्तर असणार आहे. तर आजच्यासाठी इतकंच. आत्तापर्यंत TET 2013 पासून 2024 पर्यंत एवढेच प्रश्न विचारले होते कोण आणि कोणाच्या प्रकारावर. आपण जी सुरुवातीला कन्सेप्ट पाहिल्या होत्या बिंदू, रेषा, रेषाखंड, या कन्सेप्ट आपल्याला पुढच्या चॅप्टरमध्ये म्हणजे समांतर रेषा आणि छेदिका यामध्ये महत्त्वाच्या ठरणार आहेत. जर तुम्हाला हे बेसिक कन्सेप्ट जर माहीत नसतील तर पुढचा चॅप्टर तुम्हाला समजणार नाही. त्याच्यामुळे त्या कन्सेप्ट सांगितल्या, त्याच्यावरून तुम्हाला कोण कसा तयार होतो, त्याच्यानंतर कोटी कोण, पूरक कोण या कन्सेप्ट सांगितल्या. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.